नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. नांदुरा प्रतिनिधी सय्यद इम्रान यांची रिपोर्ट. काल दिनांक 20 जुलै 2026 रोजी नांदुरा येथे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व विद्यार्थी आघाडीचा पाठिंबा. लडाखमधील पर्यावरण संरक्षण, संविधानिक हक्क आणि स्थानिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणारे शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व वीर भगतसिंग विद्यार्थी आघाडी यांनी जाहीर पाठिंबा दिला. यासंदर्भातील निवेदन नांदुरा तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना पाठविण्यात आले. निवेदनात सोनम वांगचुक यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, तसेच आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर न करता लोकशाही मार्गाने संवाद साधून प्रश्न सोडवावेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष भगवान सोयस्कर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अमर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शरददादा पाटील, जिल्हा सचिव मंगेश सोळंके, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन सोळंके यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नमस्कार. आज नांदुरा येथील तहसीलवर नुकतंच आम्ही तहसीलदार साहेबांना एक निवेदन निवडून आलो आणि ते निवेदन म्हणजे दिल्ली येथे जे सोमन वांगचुक शास्त्रज्ञ आहेत, वैज्ञानिक आहेत, त्यांनी जे आंदोलन गेल्या महिनाभरापासून चालू ठेवलेलं होतं आणि 20 तारखेपर्यंत आंदोलन घेऊन आजच्या तारखेपर्यंत त्याचं डिक्लेअर झालेलं होतं. पण 2 दिवसाआधीच शासनाने सरकारने त्यांना आंदोलनस्थळी उचलून सुरक्षित दवाखान्यामध्ये नेलेलं आहे. पण आमची अशी मागणी आहे की सोमन वांगचुक सरांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे सरकारला सांगितलं आहे की ज्या ज्या गोष्टी आपल्याला भारत देश सुधारण्याकरता आवश्यक आहे ते म्हणजे नुकत्याच नीटची परीक्षा भारतामध्ये घेण्यात आली आणि त्या नीटच्या परीक्षेमध्ये पेपर लीक झाला आणि तो पेपर लीक झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांनी नीटच्या परीक्षेची तयारी केल्यानंतर हा अचानक पेपर कसा लीक होतो हे शासनाचं अपयश आहे. आणि धर्मेंद्र प्रधान या जो शिक्षण मंत्री आहे देशाचा, त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा देण्याकरता सोमन वांगचुक यांनी आंदोलन सुरू केलं होतं, उपोषण चालू केलं होतं. आणि या आंदोलनामध्ये असंख्य भारतभरापासून देशामधील सर्वच कानाकोपऱ्यातील लोक दिल्लीमध्ये गेलेले आहेत. तर या निवेदनाच्या माध्यमातून, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्हाला शासनाला हेच सांगायचं आहे की भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना हे थेट निवेदन आहे की जे विद्यार्थ्यांच्या, सोमन वांगचुक सरांच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण लवकरात लवकर पूर्ण करावा व देशाच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यावा. राजीनामा तुम्हाला घ्यावाच लागेल, कारण की अजून कितीक तुम्हाला मृत्युमुखी पडलेले चेहरे तुम्हाला विद्यार्थ्यांचे बघायचे आहे. कारण की 18 विद्यार्थ्यांनी अक्षरशः आत्महत्या केला एका परीक्षेसाठी. तर शिक्षण व्यवस्था ही सुधारली पाहिजे, हे भारताच्या शासन करणाऱ्या राजाचं काम आहे. तर कृपया आपण ह्या गोष्टी समजून घ्या, नाहीतर सर्व देशवासियांच्या भावना आता खूप अति तीव्र झालेले आहे तुमच्या विरोधामध्ये. आणि हे होऊ नये, शासन आपणच चालवावं, पण नेटनेटकं चालावं, हेच या उद्देशातून संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाच्या या संघटनेच्या नांदुराच्या वतीनं आम्ही तुम्हाला जाहीर या ठिकाणी सांगण्यात येत आहे. लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या, अन्यथा नक्कीच आम्हाला पुन्हा एकदा नांदुराच नाही तर पूर्ण या जिल्ह्यातून शासनाच्या विरोधामध्ये रस्त्यावर येण्याकरता आम्हाला मजबूर आपण करू नये. धन्यवाद.